नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळी झाडली? तर ऑप्शन क्रमांक 3 बराकपूर या छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर मंगल पांडे यांनी गोळी झाडली. तर आपले हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1 पंडित श्यामजी वर्मा यांनी लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? खालीलपैकी कोणी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु रामलिंग यांनी इंग्रजांविरुद्ध कुका चळवळ उभारली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून कोणाचा उल्लेख होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मॅडम भिकाजी कामा यांचा उल्लेख स्वतंत्र भारताच्या झेंड्याचे जनक म्हणून उल्लेख होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना कोणी आखली होती? तर ऑप्शन क्रमांक 3 सूर्यसेन यांनी चितगाव येथील शास्त्रज्ञावरील हल्ल्याची योजना आखली होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? तर ऑप्शन क्रमांक 1 आझाद हिंद सेनेचे बोधचिन्ह हे पेटती मशाल होती. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना कोणी स्थापन केली? तर ऑप्शन क्रमांक 3 रासबिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅश यांनी केली? 1937 मध्ये मराठवाडा साप्ताहिकाची स्थापना डॅश यांनी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 अ.कृ. वाघमारे यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारतात 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? हिंदू व मुसलमानांना सुंदर वधूचे भारतात 2 डोळे अशी उपमा कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 3 सय्यद अहमद खान. ही आपली करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, रोलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? रॉलेट ॲक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधीजींनी कोणत्या दिवशी हरताळ पाळण्याचे आवाहन केले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 6 एप्रिल 1919. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, साताऱ्याचे प्रति सरकार कोणते प्राक्षिक प्रकाशित करीत असे? साताऱ्याचे प्रति सरकार कोणते प्राक्षिक प्रकाशित करीत असे? तर ऑप्शन क्रमांक 3 स्वतंत्र भारत हे साताऱ्याचे प्रति सरकार प्राक्षिक प्रक्षेपित करत असे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? महात्मा गांधी यांच्या आईचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 महात्मा गांधी यांच्या आईचे नाव हे पुतलीबाई होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? उठा जागे व्हा आणि ध्येयसिद्धी झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिला? तर ऑप्शन क्रमांक 4 स्वामी विवेकानंद यांनी दिला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? पांडुरंग महादेव हे नाव कोणाचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सेनापती बापट यांचे नाव महादेव पांडुरंग आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. डॅश या संतांनी आपल्या कृतीतून सामाजिक स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले. तर ऑप्शन क्रमांक 1 संत गाडगे बाबा यांनी आपल्या कृतीतून सामाजिक
स्वच्छतेचे महत्त्व जनतेला समजावले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? कोल्हापूर संस्थानात कोणी जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले? तर ऑप्शन क्रमांक 3 महर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापूर संस्थानात जातीभेद निर्मूलनासाठी भरीव कार्य केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे? द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ कोणाचा आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ग्रंथ आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? पावनधाम आश्रम कोणी स्थापन केला? तर ऑप्शन क्रमांक 3 विनोबा भावे यांनी पावनधाम आश्रम स्थापना केला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरामध्ये हरिजनांना प्रवेश मिळवण्यासाठी कोणी सत्याग्रह आंदोलन केले? तर ऑप्शन क्रमांक 1 साने गुरुजी यांनी आंदोलन केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला? वर्धमान महावीर यांचा मृत्यू कोठे झाला? तर ऑप्शन क्रमांक 3 पावपुरी येथे वर्धमान महावीर यांचा मृत्यू झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, भारतातील डॅजचे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते? भारतातील डॅजचे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते? तर ऑप्शन क्रमांक 3 पटन आहे शहर वहाबी आंदोलनाचे मुख्य केंद्र होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅश डॅश होता? जुन्या मुंबई प्रांतात पहिला ब्रिटिश गव्हर्नर डॅश डॅश होता? तर ऑप्शन क्रमांक 1 एलिफिन्स्टन, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 3 भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल हे श्री राजगोपालाचारी होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 BC दत्त यांच्या नेतृत्वाखाली नौदलाचे बंड झाले होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसचे प्रथम ठराव कधी मंजूर केला? अस्पृश्यता निर्मूलनाच्या दृष्टीने काँग्रेसने प्रथम ठराव कधी मंजूर केला? तर ऑप्शन क्रमांक 1 1917 या वर्षी केला होता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, खालीलपैकी कोणी लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते? खालीलपैकी कोण लोकमान्य टिळकाचे अनुयायी होते? तर ऑप्शन क्रमांक 1 दादासाहेब खापर्डे हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून मान्यता केव्हा मिळाली? जनगण मन या गीतास राष्ट्रगीत म्हणून केव्हा मान्यता मिळाली? तर ऑप्शन क्रमांक 4 24 जानेवारी 1950, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? प्रार्थना समाजाचे मुखपत्र कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सुबोध पत्रिका ही प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता? खालीलपैकी भिल्लांचा नेता कोण नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 3 रघु भांगडिया हा भिलांचा नेता नव्हता, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, रोमशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते? रोमशांची वस्ती कोणत्या प्रांतात आढळते? तर ऑप्शन क्रमांक 3 रोमशांची वस्ती ही महाराष्ट्र राज्यामध्ये आढळते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? रंगो बापूजी गुप्ते कोणाची वकिली करण्यासाठी लंडनला गेले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारचे छत्रपती यांचे वकिली करण्यासाठी रंगो बापूजी गुप्ते हे लंडनला गेले होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, इसवी सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता? इसवी सन 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलच्या स्थापनेत कोणाचा पुढाकार नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकहितवादी यांचा
पुढाकार नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34. टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? टिळकांना लोकमान्य ही पदवी कोणी दिली? तर ऑप्शन क्रमांक 4 ज्यानं टिळकांना लोकमान्य ही पदवी दिली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35. राणीचा जाहीरनामा 1858 कोठे वाचण्यात आला? राणीचा जाहीरनामा 1858चा कोठे वाचण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 दिल्ली येथे वाचण्यात आला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36. राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे कोणाचे ब्रीदवाक्य आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 सयाजीराव गायकवाड यांचे राजकारण हे समाजकारण बनले पाहिजे हे ब्रीदवाक्य आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37. गोपाळ गणेश आगरकर यांचा विचार सारणीला काय म्हणतात? गोपाळ गणेश आगरकर यांच्या विचारसारणीला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 अज्ञेय वाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते? महाराष्ट्रातील प्रार्थना समाजाचे मुख्य संस्थापक खालीलपैकी कोण नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 2 गोग आगरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39. पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता? पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग कोणाचा नव्हता? तर ऑप्शन क्रमांक 4 नरसी केळकर यांचा पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह प्रत्यक्ष सहभाग नव्हता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40. ब्रह्मनेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली? ब्रह्मनेतर पुरोहित शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 2 शाहू महाराज यांनी ब्रह्मनेतर पुरोहित शाळा या समाजसुधारकाने सुरू केली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41. कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली? कोलकात्याहून दिल्लीला ब्रिटिश राजवटीत केंद्र सरकारची राजधानी केव्हा स्थलांतरित झाली? तर ऑप्शन क्रमांक 3 1912 या साली स्थलांतरित झाली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? खालीलपैकी कोणत्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला? तर ऑप्शन क्रमांक 2 विलासी या ठिकाणी जंगल सत्याग्रह झाला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43. मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 2 मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व हे सेनापती बापट यांनी केले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44. केसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? केसरे हिंद ही पदवी खालीलपैकी कोणास नव्हती? तर ऑप्शन क्रमांक 3 न्यायमूर्ती रानडे यांना केसरे हिंद ही पदवी नव्हती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45. खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते? खालीलपैकी कोण आंबेडकरांचे गुरु नव्हते? तर ऑप्शन क्रमांक 4 न्यामगू रानडे हे नव्हते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46. तात्या टोपे यांना कोठे फाशी दिले गेले? तर ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47. संमती वयाचा विलास खालीलपैकी कोणी विरोध केला? संमती वयाचा विलास खालीलपैकी कोणी विरोध केला? तर ऑप्शन क्रमांक 2 लोकमान्य टिळक यांनी संमती वयाचा विलास विरोध केला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48. पुणे सार्वजनिक सभा डॅशचा गठीत अवतार होता? पुणे सार्वजनिक सभा डॅशचा गठीत अवतार होता? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे सभा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49. 1973 नंतर गांधीजींनी आपला मुक्काम कुठे ठेवला? तर ऑप्शन क्रमांक 1 वर्धा या ठिकाणी 1973 नंतर गांधीजींनी आपला मुक्काम ठेवला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50. छोडो भारतचा मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडले? छोडो भारत मुंबई येथील अधिवेशनात कोणी मांडले? तर ऑप्शन क्रमांक 2 पंडित नेहरू यांनी छोडो भारत हे मुंबई येथील अधिवेशनात मांडले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 मेरी कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? मेरी कॉम ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मेरी कॉम ही बॉक्सिंग खेळाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 लडाख जम्मू आणि काश्मीर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3
झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? झोंबी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, झोंबी या पुस्तकाचे लेखक आनंद यादव हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4, रेबीज या आजारात डॅश डॅश दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात. रेबीज या आजारात डॅश डॅश या दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात. तर ऑप्शन क्रमांक 1, 10 दिवसांच्या रोगबीज पोषक काळानंतर लक्षणे वाढीस लागतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर ऑप्शन क्रमांक 2, पाणी पंचायत ही संकल्पना विलासराव साळुंके यांनी विकसित केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, नंदुरबार या जिल्ह्यात प्रकाशे हे तीर्थक्षेत्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? भारतामध्ये राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 2, 1993 साली राष्ट्रीय मानव हक्क आयोगाची स्थापना झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, युक्रेनची राजधानी कोणती? युक्रेनची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2, युक्रेनची राजधानी कीव. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतीय लष्कराने डॅश डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. भारतीय लष्कराने डॅश डॅश रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. तर ऑप्शन क्रमांक 4, 19 डिसेंबर 1961 साली गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण? भारतीय पुरुष हॉकी चमूचे सध्याचे गोलकीपर कोण? तर ऑप्शन क्रमांक 3, PR श्रीजेश. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, आमगाव या ठिकाणी महाकवी भवभूती यांचे जन्मस्थान गोंदिया जिल्ह्यात आमगाव तालुक्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1, अशोक कुमार माथुर हे 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? कार्बनचे सर्वात कठीण रूप कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4, हिरा हा कार्बनचे सर्वात कठीण रूप होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, अक्षरांना डॅश डॅश असे म्हणतात. अक्षरांना डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 4, अक्षरांना ध्वनी चिन्हे सुद्धा म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केव्हा केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1999 साली गोंदिया जिल्ह्याची निर्मिती केली गेली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 4, पंजाब या राज्यात पहिली भूविकास बँक स्थापन करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? रोम शहर कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, टायबर नदीकाठी रोम हे शहर वसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, मानसशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? मानवशास्त्राचा संबंध वर्तनाशी तर पुरातत्वशास्त्राचा संबंध कशाशी? तर ऑप्शन क्रमांक 4, जुन्या संरचनाशी. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19, फ्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? फ्लामू अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, फ्लामू अभयारण्य झारखंड राज्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20, लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत म्हणजे काय? लहान मुलांना झोपण्यासाठी गायलेले गीत म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4, अंगाई गीत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21,
कागदाचा शोध डॅशच्या देशामध्ये लागला. कागदाचा शोध डॅशच्या देशामध्ये लागला. तर ऑप्शन क्रमांक 2 कागदाचा शोध चीन या देशात लागला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 कर्करोगावर उपचारासाठी डॅश डॅश वापरतात. कर्करोगावर उपचारासाठी डॅश डॅश वापरतात. तर ऑप्शन क्रमांक 2 कोबाल्ट हे कर्करोगावर उपचारासाठी वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री हिमंत बिस्व शर्मा आसाम राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 भारताचे 48वे सरन्यायाधीश NV रमणा यांनी दिनांक डॅश रोजी पदभार स्वीकारला आहे. भारताचे 48वे सरन्यायाधीश NV रमणा यांनी दिनांक डॅश डॅश रोजी पदभार स्वीकारला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 24 एप्रिल 2021 या रोजी पदभार स्वीकारला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविकने लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. सन 1859 मध्ये चार्ल्स डार्विनने डॅश या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. तर ऑप्शन क्रमांक 2 ओरिजिन ऑफ स्पीसीज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅशच्या प्रमाणात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. लोह खनिजातील लोहाच्या प्रमाणानुसार डॅशच्या प्रमाणात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. तर ऑप्शन क्रमांक 4 मॅग्नाइट या प्रकारात सर्वात जास्त लोहाचे प्रमाण असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 ए मेरे वतन के लोगो या गीताचे कवी प्रदीप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख किती बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 2 14 बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारताने कोणत्या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबविला आहे? भारताने कोणत्या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबवला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 इराण या देशासोबत चबाहार रेल्वे प्रकल्प राबवला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 अनुज या शब्दाचा अर्थ काय? अनुज या शब्दाचा अर्थ काय? तर ऑप्शन क्रमांक 1 अनुज या शब्दाचा अर्थ धाकटा भाऊ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅश डॅश आहेत? सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान डॅश डॅश आहेत. तर ऑप्शन क्रमांक 2 नाफ्ताली बेनेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? हापूस हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला? तर ऑप्शन क्रमांक 4 हापूस हा शब्द पोर्तुगीज भाषेतून आपल्या भाषेत आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 मराठी भाषेचे पाणिनी श्री दादोबा पांडुरंग तरखडकर यांना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 विधान परिषदेवर डॅश डॅश सभासद शिक्षण मतदारसंघ संघातून निवडले जातात. विधान परिषदेवर डॅश डॅश सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात. तर ऑप्शन क्रमांक 1 12 सभासद शिक्षण मतदारसंघातून निवडले जातात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्यांशी आहे? लाळेचा संबंध तोंडाशी असेल तर कशाचा संबंध डोळ्याशी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अश्रू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅश डॅश या ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यात राज्य राखीव पोलीस बल प्रशिक्षण केंद्र डॅश या ठिकाणी आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 नानवीज या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 पंचायत समितीचा सचिव कोण असतो? पंचायत समितीचा सचिव कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 गट विकास अधिकारी पंचायत समितीचा सचिव असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 कोणते भाषिक राज्य प्रथम अस्तित्वात आले? कोणते भाषिक राज्य सर्वप्रथम अस्तित्वात आले? तर ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गोलपिठा हा कविता संग्रह
यांचा डॅश आहे. गोलपिटा हा कविता संग्रह यांचा डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 श्री नामदेव ढसाळ यांचा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? अंगारमळा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 अंगारमळा या पुस्तकाचे लेखक श्री शरद जोशी हे आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली? इंडियन पिनल कोड म्हणजेच भारतीय दंड विधान संहिता कोणत्या वर्षी संमत करण्यात आली? तर ऑप्शन क्रमांक 1 1860 साली भारतीय दंड विधान संहिता संमत करण्यात आली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? महाराष्ट्राचे एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्रामध्ये एकूण 9 कृषी हवामान विभाग आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? कुंभार्ली घाट कोणत्या 2 शहरांना जोडतो? तर ऑप्शन क्रमांक 3 कुंभार्ली घाट हा कराड व चिपळूण या 2 शहरांना जोडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 1 सातोशी नाकामोटो यांनी बिटकॉइन या डिजिटल चलनाचा शोध लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 जल्लीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? जल्लीकट्टा हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू या राज्यातील जल्लीकट्टा हा पारंपरिक खेळ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता डॅश आहे? फुटबॉल खेळातील युरो कप 2020चा विजेता डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 इटली 2020चा विजेता इटली आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? नथुला खिंड खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नथुला खिंड हा सिक्कीम राज्यात आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हायकू हा काव्य प्रकार डॅश भाषेतून मराठीत आला आहे? हायकू हा काव्य प्रकार डॅश भाषेतून मराठीत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 हायकू हा काव्य प्रकार जपानी भाषेतून मराठीत आला आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? सतीची चाल बंद करणारा भारतातील ब्रिटिश गव्हर्नर जनरल कोण? तर ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड विल्यम बेटिंग. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या साली अंमलात आला? वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या साली अंमलात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 1972 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 भारतात वनांच्या क्षेत्रात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? भारतात वनांच्या क्षेत्रात महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे? महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 महाराष्ट्रात सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत? महाराष्ट्रात सध्या किती व्याघ्र प्रकल्प आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 जागतिक मलेरिया दिन कधी साजरा केला जातो? जागतिक मलेरिया दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 25 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 जागतिक हिवताप दिन कधी साजरा केला जातो? जागतिक हिवताप दिन कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 25 एप्रिल हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 लीळा चरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? लीळा चरित्र हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 माही भट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? ब्रिटिशांनी वासुदेव बळवंत फडके यांना कोणत्या कारागृहात ठेवले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 एडन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 1 रेग्युलेटिंग ॲक्ट 1773. ऑप्शन क्रमांक 2 पिट्स इंडिया ॲक्ट 1784. ऑप्शन क्रमांक 3 प्लासीची लढाई 1757. ऑप्शन क्रमांक 4 बक्साची लढाई 1765 ही आपली होईल.
प्रश्न क्रमांक 10 महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? महाराष्ट्रात एकूण किती राष्ट्रीय उद्याने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? खालीलपैकी कोणते राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 गीर राष्ट्रीय उद्यान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 भारतातील पहिले रामसर स्थळे क्षेत्र कोणते? भारतातील पहिले रामसर स्थळे क्षेत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 चिल्का सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 राष्ट्रीय बोधचिन्हावर एकूण किती सिंह आहेत? राष्ट्रीय बोधचिन्हावर एकूण किती सिंह आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 4 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 राष्ट्रीय चिन्हावरील सत्यमेव जयते हे कोणत्या भाषेत लिहिले आहे? राष्ट्रीय चिन्हावरील सत्यमेव जयते हे कोणत्या भाषेत लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 देवनागरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 अशोक चक्रामध्ये किती आरे आहेत? अशोक चक्रामध्ये किती आरे असतात? तर ऑप्शन क्रमांक 3 24 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 नवीन संसद भवनासमोर राष्ट्रीय बोधचिन्हाचे उद्घाटन कोणी केले? नवीन संसद भवनासमोर राष्ट्रीय बोधचिन्हाचे उद्घाटन कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 3 नरेंद्र मोदी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 नवीन संसद भवनासाठी तयार करण्यात आलेले राष्ट्रीय बोधचिन्ह कोणत्या धातूपासून बनवले आहे? नवीन संसद भवनासाठी तयार करण्यात आलेले राष्ट्रीय बोधचिन्ह कोणत्या धातूपासून बनवले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कांस्य हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 कांस्य धातूपासून तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे वजन किती आहे? कांस्य धातूपासून तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे वजन किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 9005 किलोग्रॅम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 नवीन संसद भवनासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय बोधचिन्हाची उंची किती आहे? नवीन संसद भवनासाठी तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय बोधचिन्हाची उंची किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 6.5 मीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 खालीलपैकी कोणते नाणे हे भारतीय चलनात नाही? खालीलपैकी कोणते नाणे हे भारतीय चलनात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 50 रुपये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन कुठे कार्यरत आहे? सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन कार्यरत कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 मुठा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 राष्ट्रीय महामार्ग 50 हा कोणत्या 2 शहरात दरम्यान आहे? राष्ट्रीय महामार्ग 50 हा कोणत्या 2 शहरात दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे नाशिक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? पृथ्वीचा सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 शुक्र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? सूर्याला सर्वात जवळचा ग्रह कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 बुध हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते? कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागवणारी शिखर संस्था म्हणून काम करते? तर ऑप्शन क्रमांक 1 नाबार्ड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 डॅश डॅश समितीच्या शिफारसीनुसार क्षेत्रीय ग्रामीण बँक अस्तित्वात आली. डॅश डॅश समितीच्या शिफारसीनुसार क्षेत्रीय ग्रामीण बँक अस्तित्वात आली. तर ऑप्शन क्रमांक 4
यम नरसिंहन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31. तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तापी नदी कोणत्या जिल्ह्यातून गुजरात राज्यात प्रवेश करते? तर ऑप्शन क्रमांक 3 नंदुरबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33. मांजरा ही नदी डॅश डॅश बाजूने गोदावरीस मिळते? मांजरा ही नदी डॅश डॅश बाजूने गोदावरीस मिळते? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बाजूने गोदावरीस मिळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34. भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? भारतातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश पश्चिम बंगालमधील कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 सुंदरबन ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35. नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? नाशिक जिल्ह्यातील चनकापूर हे धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 गिरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36. डॅश डॅश हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे? डॅश डॅश हा भारतातील द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 साखर उद्योग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37. खालीलपैकी कोणत्या नदीला खानदेश कन्या असे संबोधतात? खालीलपैकी कोणत्या नदीला खानदेश कन्या असे संबोधतात? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात चुनखडीचे प्रामुख्याने उत्पादन होते? तर ऑप्शन क्रमांक 2 यवतमाळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39. महाराष्ट्रातील डॅश डॅश हा जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे? महाराष्ट्रातील डॅश डॅश हा जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 नागपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40. खालीलपैकी कोणती तापी नदीची उपनदी नाही? खालीलपैकी कोणती नदी तापी नदीची उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 दुधना हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41. भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर राज्य असलेले कोणते? भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42. भारतातील जंगल सर्वेक्षण कार्यालय कुठे आहे? भारतातील जंगल सर्वेक्षण कार्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 देहरादून हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43. खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 एरळा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44. डॅश डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? डॅश डॅश राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46. पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे? पश्चिम किनारी प्रदेशात नद्यांनी खालीलपैकी कोणते प्रारूप तयार केलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 समांतर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47. भूमध्य सागर व अंटार्क्टिका महासागर यांना जोडणाऱ्या समुद्र धुनीचे नाव सांगा. भूमध्य सागर व अंटार्क्टिका महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा. तर ऑप्शन क्रमांक 4 जिब्राल्टर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील द्वितीय क्रमांकाचे उंच शिखर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सालेर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49. दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिकंदराबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50. भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर पूर्व मोसमी वारे हे आपले करेक्ट आन्सर होईल.